बॅच कंडक्टरचा बॅच कशासाठी लागतो? ज्यावेळी पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या शहरामध्ये आपल्याला बसेसवरती कंडक्टर म्हणून जॉब करायचा असतो, त्या ठिकाणी तो कंडक्टरचा दाखला लागतो. फार मोठी रोजगार संधी उपलब्ध झालेली आहे. मोठमोठ्या गाड्या वाढल्यात. पीएमटी मध्ये जर आम्ही बघतो, इलेक्ट्रिकल चांगल्यातल्या चांगल्या भारीच्या भारी गाड्या कॉन्ट्रॅक्ट बसेसवरती असतील, आता त्यांची नियुक्ती चालू आहे. काही वर्ष जॉब केल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती परमनंटच्या सुद्धा चांगली सुवर्ण संधी सरकारी योजनेमध्ये उपलब्ध झालेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, कंडक्टरचा बॅच मला काढायचा आहे, तर त्यासाठी काय करावं लागतं? तर माझ्याकडे सगळ्यात महत्त्वाचं, मी महाराष्ट्रातला नागरिक आहे, यासाठी रहिवासी दाखला लागतो. दुसरी गोष्ट, पोलीस व्हेरिफिकेशन माझ्यावर कुठलाही गुन्हा नाही. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही 10वी किंवा 12वी असावं लागतं. लोकांचा काही काही गैरसमज आहे. गैरसमज असा आहे की माझ्याकडे काहीतरी व्हॅलिड लायसन असायला हवं का? याची काही गरज नाही. तुमच्याकडे 10वी-12वीचा डॉक्युमेंट्स असायला हवे, तुमच्याकडे रहिवासी दाखला, पोलीस व्हेरिफिकेशन असायला हवं. आणि त्यानंतर फार मोठं करिअरची संधी उपलब्ध झालेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं असेल तर नवयुवकांनी, युवतींनी ह्या संधीचा सुवर्ण फायदा घेतला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला लागतोय, पोलीस व्हेरिफिकेशन लागतंय आणि तुमच्याकडे 10वी-12वीचं शिक्षण असायला हवं. धन्यवाद.